मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपात् मां वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं स्वचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जगद्गुरुं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम. वाल्मिकी महर्षी म्हणतात, रामो विग्रहवान धर्मान. म्हणजे राम हा धर्म, विग्रह म्हणजे मूर्ती. राम हा साक्षात धर्माची मूर्ती आहे असं वाल्मिकींनी म्हटलं रामायणात. वाल्मिकी, आणि हे मरीच्याच्या तोंडी आलेलं वाक्य आहे. वाल्मिकी रामायणामध्ये हे वाक्य त्या आलंच आहे, मारीच्याने उच्चारलेले आहे. रावणाने त्याला बोलावून सांगितले, तू सुवर्णमृगाचे रूप घेऊन सीतेला मोहात टाक. राम तुझ्या मागे गेले म्हणजे मी सीतेला घेऊन जाईन. पण राक्षस असून सुद्धा मारीच्याने सांगितले, राम हे धर्मशील आहे, त्यांच्या वाटेला तू जाऊ नकोस. पण रावणाने ते ऐकले नाही. रावणापेक्षा रामांच्या हातून मरण आले तर आपल्याला चांगली गती तरी मिळेल असे वाटून त्याने रावणाचे म्हणणे कबूल केले. तर हे एक आहे म्हणजे रामचरित्रातलं, की शत्रूंना पण त्याच्या महिमा माहिती आहे. आता याच प्रवचनात आलंय की नाही लक्षात नाही, पण कुंभकर्ण रावणाला सुचवतो की एवढं जर आहे तर तू रामाचा रूप घेऊन का जात नाहीस सीतेच्या इथे. तर रावण म्हणतो, रामाचं रूप घेता येणार नाही म्हणे मला, कारण रामाचं रूप घेतलं तर मी परस्त्रीकडे पाहूच शकणार नाही. म्हणजे इतकी त्याच्या धर्माबद्दल खात्री त्याच्या शत्रूंनाही आहे की नुसतं त्याचं रूप जरी घेतलं तरी आपल्याला अधर्म करता येणार नाही. तर अशा रीतीने हे संपूर्ण धर्मस्वरूप म्हणजे भगवान रामचंद्र आहे. तर हेच आहे राम चरित्र का वाचावं. महाराजांनी हे जे प्रवचन केलंय ते आपण भावार्थ रामायण घ्यायच्या आधी हे का घेतोय, तर याच्यात रामचरित्र का वाचावं आणि कसं वाचावं हेही आलंय. म्हणजे रामचरित्र नुसत्या गोष्टी आपण वाचतो, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे जो भावार्थ आहे, त्या भवाटवीमध्ये स्वानुभूती सीतामध्ये आपण आध्यात्मिक अर्थ पाहिला, पण भावार्थ हा महत्वाचा आहे. आपण मागेही पाहिलं मला वाटतं की भगवान भावग्राह्य आहेत, भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते. त्यामुळे गीतेचा अभ्यास करायचा असेल तर गीता सांगतानाचे भगवंतांचे भाव, अर्जुनाचे भाव आणि आपले भाव कसे असले पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून भावार्थ दीपिका ही श्रेष्ठ ठरते. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे नंतर नाव पडले, मूळ ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका म्हटलेले. तसं हे भावार्थ रामायण आहे. तर त्याकरता आपण हे प्रवचन आधी वाचतो. तर अशा रीतीने संपूर्ण धर्मस्वरूप म्हणजे भगवान रामचंद्र आहे. त्यांनी सगळ्या जगाला धर्ममर्यादा कशा असाव्या, त्या कशा पाळाव्यात हे नुसते समजावूनच सांगितले नाही, तर त्याप्रमाणे आचरण करून सांगितलेले आहे. देवी भागवतात महाराजांनी सांगितलेलं आहे की धर्माने नुसता मोक्ष मिळेल असं नाहीये. धर्म हा पुरुषार्थ आहे, तो अर्थ काम मोक्ष तिन्ही देणारा आहे. देवी भागवतात महाराज म्हणतात की नोकरी करून पैसा मिळेल ही फक्त आपली कल्पना आहे. पण जर महात्मा असेल की त्याचा इतर जनांना जर उपयोग व्हायला लागला तर त्यांच्या अंतर्यामी असलेल्या भगवंत त्यांच्या योगक्षेमाची काळजी पाहतो. तर हे जे आहे की आता दुर्जनांच्याच फक्त नाही, सज्जनांच्या मनातही एक धारणा अशी झालेली आहे की धर्माचरण करणं म्हणजे तुम्हाला अर्थकाम मिळणार नाही.
तर ही अगदी चुकीची समजूत आहे. अर्थकाम जर मिळायला हवं असेल, एखाद्याला वाटलं की मोक्ष मला नको, अर्थ आणि काम मिळायचं फक्त हवे, तरीही धर्माचरण आवश्यक आहे. कारण धर्माविरुद्ध भूतानाम, सॉरी, धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ म्हणतायत भगवान. म्हणजे धर्माच्या अविरुद्ध असा काम म्हणजे मीच आहे. त्यामुळे धर्माचरणाने जो काम मिळतो, तो काम नुसतं आपल्या म्हणजे इच्छाची जी पूर्ती होते, ती इच्छाची पूर्ती होते, ती पूर्ती करणाराच त्या इच्छा पूर्तीच्या साधन स्वरूपात येऊन आपल्या चित्ताचीही शुद्धी करतोय. जसं महाराजांनी सांगितलं की ईश्वराच्या चरित्राचा किंवा सगुण भक्तीचं महत्व काय आहे, की किंवा सकाम भक्तीचं महत्व काय आहे, की सुरुवातीला जरी सकाम असलं तरी त्या योगाने जर ईश्वर चिंतन घडलं, तर त्याच्या योगे आपल्याला आपल्या चित्ताची शुद्धी होऊन भगवान आपल्या चित्तात उतरून आपल्या चित्ताची शुद्धी करतात आणि त्यांचं प्रेम आपलं अजून वाढतं. हे मधुदादा फोन करतोय, कोणीतरी बोलता का त्यांच्याशी? माझं सेशन मध्ये बोलत नाही मी. माझा आवाज येतोय ना? हो. हा, मी फोन करू का? हा, मधुदादाला फोन करून पहा, त्याला काय प्रॉब्लेम आहे की काय. चालेल चालेल सर, करतो. हा. तर म्हणून धर्म जर घडला तर अर्थकाम आणि मोक्ष हे अनायासेच मिळतंय. आणि धर्म जर घडला तर भक्तीही उत्पन्न होते. कारण धर्म धर्म म्हणजे काय, तर वेदानुकूल जे वागणं आहे, वेदांनी जसं सांगितलंय तसं वागणं. म्हणजे एका प्रकारे महाराजांनी एका प्रवचनात, बऱ्याच प्रवचनात सांगितलंय की वेद ही ईश्वराची आज्ञा असल्यामुळे त्याच्याप्रमाणे आचरण करणं हे ईश्वराची आज्ञा पालन करणं आहे. आणि त्यामुळे ते एका प्रकारे ती दास्यभक्तीच झालेली आहे. तर त्यामुळे धर्माने काय मिळतं, अर्थ काम मोक्ष आणि भक्ती हे सगळं मिळतं. आणि जे वरकरणी आपल्याला दिसतं की अधर्मी जे आहेत त्यांना सगळं सुख मिळतं, त्यांना लक्ष्मी मिळते. त्यांना मिळणारी लक्ष्मी नसते, ती अलक्ष्मी आहे. वाईट मार्गाने दुसऱ्यांना त्रास देऊन, दुसऱ्यांना खाली खेचून ज्या धनाची प्राप्ती होते ती अलक्ष्मी आहे. ती अलक्ष्मी कधीही शांती आणत नाही. धर्माप्रमाणे थोडेसे जरी कमी पैसे मिळाले, आणि कमीच मिळतील असंही नाही, जास्तही मिळतील. ही जी सगळी पूर्ण रामांचं चरित्र पण जे आहे, ते चरित्र असं आहे की फक्त दोघे निघाले आणि सर्व जगाचं वर राज्य करणारा, काय त्रिलोकावर राज्य करणारा जो रावण आहे त्याचा त्यांनी पराभव केलाय. हा धर्माचा अधर्मावर विजय आहे. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला, हाही धर्माचा अधर्मावर विजय आहे. तर हे सगळं वाचायचं का, की ते आपल्या आत रुजलं पाहिजे. की बाहेर धर्माचरण करताना हे सगळं जे आपण वाचतो, महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते कशाकरता सांगितलेलं आहे, की ते आपण आचरणात आणण्याकरता सांगितलेलं आहे. रोजच्या व्यवहारात काही कामं व्हायला आपण काही वरचे पैसे देतो आणि मग घरी येऊन पोथी वाचतो, तर त्या पोथीचा तेवढा उपयोग होत नाही. कदाचित त्या पोथीचा उपयोग असा होईल की पुढे कधीतरी बुद्धी होईल की बाकी 99% लोक करतात ते आपण करू नये, कारण हे शास्त्राप्रमाणे नाहीये. तर हे, आणि हे शक्य आहे हे कसं दिसून येईल, तर ते शक्य कसं आहे हे दाखवायला रामचंद्रांचा अवतार आहे. त्या सगळ्या जगाला धर्ममर्यादा कशा असाव्या, त्या कशा पाळाव्यात, हे नुसते समजावून सांगितले नाही, तर त्याप्रमाणे आचरण करून दाखवलेले आहे. आणि आपण मागे पाहिलंच, म्हणजे महाराजांचं चरित्रही तसंच आहे. आणि क्षात्रधर्मापेक्षाही जास्त मर्यादा ज्या आहेत त्या ब्रह्मधर्माला, ब्राह्मणांना आहेत. आणि त्यातही कलियुगातला जन्म आहे. हे सगळं असताना सुद्धा
पुन्हा अकिंचनत्व कायम आहे, अनाग्रही वृत्ती कायम आहे. रामांनी निदान आपण हे पाहतो की आग्रह धरला, या अधर्मी राजाला मी मारणार असा आग्रह धरला, ती आग्रह वृत्ती ही नाहीये, क्षमा आहे. हे सगळं असून कार्य झालेलं आहे महाराजांचं. तर इथे सांगतायत, त्यांनी सगळ्या जगाला धर्ममर्यादा कशा असाव्या, त्या कशा पाळाव्या, हे नुसते समजावून सांगितले नाही, तर त्याप्रमाणे आचरण करून दाखवलेले आहे. त्यांच्या चरित्रात अनेक मोठे मोठे भक्त आलेले आहेत. मारुतीराय तर प्रसिद्धच आहेत. सबंध आयुष्य रामचंद्रांच्या सेवेकरता त्यांनी वाहिलेले आहे. प्रत्यक्ष शंकर परमात्माच या रूपाने जन्माला आलेले आहेत असे म्हणतात. त्यांना रामचंद्रांची सेवा करायची इच्छा झाली. कोणचे रूप घ्यावे असे वाटल्यावर विचार करून ठरविले की वानराचे रूप आपले बरे आहे. कोणाकडे भिक्षा मागायला नको, कोणाची चाकरी करून वेतन घ्यायला नको, काही नको. झाडाची फळे खावीत, नदी तळ्यातले पाणी प्यावे आणि रामांची सेवा करावी. निष्काम भक्ती आहे, काही याचना नाही. तेव्हा भगवान शंकरांनी रामचंद्रांची सेवा करण्याकरता हे रूप घेतले. हनुमंतांचे चरित्र प्रसिद्ध आहे. याच्यावरनं एक आठवलं, हे काही खायला नको म्हणजे अ, अ, वेतन घ्यायला नको वगैरे, त्याच्यावरून की जेव्हा महाराजांना म्हणजे औरवाडला जाऊन राहण्याची इच्छा होती, औरवाडला राहण्याची इच्छा, ते त्याबद्दल जेव्हा बोलणी चालली होती, तेव्हा नीलाताई त्यांना म्हणाल्या. पण हा, आणि नंतर मग ते औरवाडचा जीर्णोद्धार महाराजांनी केला. तर त्याच्यानंतर नीलाताई एकदा म्हणाल्या की आता आपल्याला हवं तेव्हा तिकडे जाऊन आपण राहू शकता, तिथे आता चांगली सोय झालेली आहे. तर त्याच्यावर महाराज म्हणाले, सेवेला सोयीची अपेक्षा नसते. हे फार महत्वाचं वाक्य आहे. सेवेला सोयीची अपेक्षा नसते. आपण पाहतो, आपण तीर्थक्षेत्री, आपण जालन्याला जातो तेव्हा पण आपली राहण्याची, चांगलं चुंगलं खाण्यापिण्याची सगळी सोय होते, आणि त्याच्यानंतर आपण जे काय आहे ते नामस्मरण करतो. तेही किती वेळ होतं हे माहित नाही, पण तिथे सगळी सोय आहे, त्यामुळे जायला आवडतंय असं होऊन उपयोग नाही. सोय नसताना, त्रास असताना राहू शकतो का आपण? प्रेमानंद स्वामींचं उदाहरण आहे आजच्या काळातलं. ते सांगतात की काशीला इतकी इतक्या ठिकाणी अन्नदान चालू असतं, कुठेही गेलं तर कोणी असं अपमान करेल असं पण नाही, कारण अन्नदानच चालू आहे, जागोजागी अन्नदान चालू आहे. पण तिथेही न जाता किंवा कोणत्याही धर्मशाळा किंवा कशाचाही आश्रय न घेता घाटावर राहिलेले. तर हे हे जे आहे हे तप आहे. तपशब्दाचे दोन अर्थ सांगतात महाराज, तपसंतापे आणि तप आलोचने. तपसंतापे म्हणजे देहाला जे जे पाहिजे, इंद्रियांना जे जे पाहिजे असं वाटतं ते द्यायचंच नाही. असा ताप देऊन त्या इंद्रियांना एकदा सवय लागली की आपल्याला पाहिजे ते मिळणार नाही. म्हणजे आपण एखादा कडक राजा असतो, त्याची प्रजा कसं, जर राजा कडक नसेल तर बंड होईल, काय अन्यायावर हे होईल. पण तो राजा एकदम कडक असला, थोडा कोणी बंड केला त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा वगैरे दिली की ते सगळं बंड मोडून निघतो. तसं इंद्रियांचे बंड जे आहेत ते मोडण्याकरता तप सांगितलेलं आहे. तर त्यामुळे सेवा करताना त्याच्या आड काहीही येऊ नये म्हणून भगवान शंकरांनी हे वानराचं रूप घेतलेलं आहे. हनुमंतांचे चरित्र प्रसिद्ध आहे. तुलसी रामायणातील सुंदरकांड म्हणजे मारुतीरायांचे चरित्र आहे. त्याचे वाचन, चिंतन, मनन करणे, यथाशक्ती त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणे आणि तो प्रयत्न यशस्वी होण्याकरता त्यांचीच प्रार्थना करणे, तर तो यशस्वी होतो. केवढं मोठं आहे. त्याचप्रमाणे भरताचे चरित्र आहे.
लक्ष्मणांचे चरित्र आहे. रामचंद्र मुद्दाम लक्ष्मणांना बरोबर घेऊन गेले, कारण त्यांच्याकडून मोठे काम होणार होते ना. रावणाचा नाश रामचंद्रांनी केला, पण इंद्रजितांचा नाश लक्ष्मणांनी केला. इंद्रजित सुद्धा तपस्वी होता, देवीचा उपासक होता. त्याचा नाश फक्त 12 वर्ष ब्रह्मचर्य व्रत धारण करून सेवा करणारा जो असेल तोच करू शकत होता. म्हणून रामराय लक्ष्मणांना बरोबर घेऊन गेले आणि रामांचे ते कार्य लक्ष्मणांनी केले. लक्ष्मणाने 14 वर्षापर्यंत फक्त रामांची सेवा केली, दुसरं काही केलं नाही. कदाचित पुढे येईल. अ, पण शेवटीही म्हणजे राम वनवासातनं परत आल्यावर रामांनी आपल्या सगळ्या भावंडांना एक एक पद देण्याचं ठरवलं, तेव्हा लक्ष्मण म्हणाले की मला कोणतंही पद नको, कोणतीही जबाबदारी नको. माझं काम फक्त आपली सेवा करणार आहे आणि तेच मी करत राहणार. कदाचित ह्याच प्रवचनात असेल पुढे. 14 वर्षपर्यंत फक्त रामांची सेवा केली, दुसरं काही केलं नाही. त्या मातेने सुमित्रेने वनात जाताना आनंदाने लक्ष्मणाला सांगितले, रामाच्या रामाची सेवा करण्याकरता जा. आपला मुलगा वनामध्ये जायचा कोणत्या आईला बरं वाटेल? रामांनी वनवासात जाऊन पित्याला वचनातून मुक्त करायचे होते, पण सुमित्रेने लक्ष्मणाला अनुज्ञा दिली. तिने सांगितले, राम व सीता हे तुझे आईबाप आहेत. रामम दशरथम विद्धी आणि जानक म्हणजे माम विद्धी जनकात्मजा, असा काहीतरी तो श्लोक आहे. म्हणजे राम म्हणजे दशरथ आहेत आणि माम विद्धी जनकात्मजा म्हणजे मी जनकात्मजा म्हणजे जानकी जी आहे ती मीच आहे असं मानून तू राहा म्हणालेले. रामांना दशरथांच्या ठिकाणी मान आणि जानकीला माते समान बघ. वन हे अयोध्या आहे असे समजून राहा, आनंदाने सेवा कर. रामायणातल्या काही काही पात्रांची चरित्र इतकी प्रसिद्ध नाहीये. सुमित्रा अत्यंत धर्मशील होती. लक्ष्मणाला इंद्रजितांनी मारलेली शक्ती लागून तो मूर्छित पडला. त्याला जर सूर्योदयाच्या आत सोमवती वनस्पती मिळाली तरच तो जिवंत राहणार होता, असे वैद्यांनी सांगितले होते. रामरायांनी ही हकीकत मारुतीरायांना सांगितली. ते ती वनस्पती आणण्यासाठी निघाले आणि त्यांना ती सोमवती ओळखता आली नाही, म्हणून त्यांनी द्रोणाघरी पर्वतच उचलून आणला. सुमित्रेला लक्ष्मण मूर्छित पडल्याचे समजले. आपला मुलगा मूर्छित पडला असून सोमवती दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी मिळाली नाही तर तो जिवंत राहणार नाही. पण सुमित्रेला रामांची काळजी जास्त. रामांना सहाय्य करण्याकरता गेलेला लक्ष्मण आता पडला. तिला प्रश्न पडला की रामांना आता कोण सहाय्य करणार. एवढ्यात दुसऱ्या मुलाची शत्रुघ्नाची आठवण झाली. शत्रुघ्नाला तिने मारुतीरायांबरोबर जाऊन रामाला सहाय्य करायला सांगितलं. आईची आज्ञा म्हणून तोही निघाला. म्हणजे दोन्ही मुले रामांच्यासाठी तिने वाहिली आहेत. वाहू हा संसार देवापायी तुकाराम महाराज सांगतायत, पण त्यांची वृत्ती नुसती सांगण्यापुरती नाही. म्हणजे आपणही बघतो देवाकडे मागतो आपण की आपली मुलं आहेत, हे आहेत, ह्यांचं चांगलं करा आणि हे करा. देवाच्या सोयी करता आपली मुलं द्या, हा विचार आपल्या मनातही येत नाही. आणि तो जिच्या मनात विचार आहेत त्यामुळे ती ईश्वराची माता ठरलेली आहे. लक्ष्मण हे अनंत भगवान आहेत, त्यांची ती माता आहे. साई महाराजांना लोकांनी दिले, पण या यज्ञाला द्या, त्या कार्याला द्या असे करून देऊन टाकतात, स्वतः करता काहीही ठेवत नाही. आत्ताच उदाहरण. एक मुलगा गेल्याचे दुःख नाही, दुसऱ्या मुलाला रामांना
सहाय्य करण्याची आज्ञा केली. तो निघाला, पण वसिष्ठांनी सांगितले, तुला जायची जरूर नाही. मारुतीराय द्रोणागिरीस घेऊन येत आहेत. त्याबरोबर ती वनस्पती वापरून त्यावरची ती वनस्पती वापरून औषध दिले की लक्ष्मण पुन्हा सावध होईल. मग शत्रुघ्न थांबला. शत्रुघ्नाच्या मातेची तयारी इतकी होती, मग तो शत्रुघ्न किती तयारीचा असेल. त्याचा तर फार कोंडमारा झाला आहे. लक्ष्मण निघून गेला, भरत राहिला. रामाने भरताला राज्य करण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, मला वनवासात जायची आज्ञा आहे आणि तुला राज्य करण्याची आज्ञा आहे. तुला माझ्याबरोबर येता येणार नाही आणि मीही तुला बरोबर नेणार नाही. भरताने रामांच्या पादुका मागून घेतल्या. आणखी त्या पादुकांची सिंहासनावर स्थापना करून रामचंद्र आहे ही भावना धारण करून, जटा धारण करून अन्न पाणी वर्ज केले. बिछाण्यावर न झोपता साध्या चटईवर झोपायचे. अशा तऱ्हेने त्याने राज्य केले, पण त्याग भावनेने केले. 14 वर्षे झाली की रामाच्या हातात राज्य सोपवून द्यायचे. संसारातून आपण केव्हा बाहेर पडू ही उत्कंठा धारण करून एक एक दिवस मोजतोय. हेही खूप वाक्य महत्वाचं आहे. आणि वेळोवेळी वेगवेगळ्या ह्याच्यात भरताचं उदाहरण महाराजांनी दिलंय की दुर्योधनाकडेही पावंडांचं राज्य आहे आणि भरताकडेही आहे. पण पांडवांचा अज्ञातवास झाला तरी दुर्योधनाला ते द्यायची तयारी नाहीये. बरं, सगळं राज्य नाही, त्यांचा फक्त वाटा द्यायचा आहे. बरं, सगळा वाटा नाही, 5 गावं ही ते तयार आहेत, पण ते सुटत नाहीये. आता ही महाराजांनी जसं एका प्रवचनात सांगितलंय की देवदैत्यांचं युद्ध हे आपल्या आत चाललंय, तसं कौरव पांडव हे आपल्याही आत असतात. म्हणजे एखाद्या वस्तूची आसक्ती आपली जर सुटत नसेल तर ते वागणं नक्कीच दुर्योधनासारखं झालं. कारण ती आसक्ती थोड्या लेव्हलच्या वर गेली की मग धर्माधर्माचा विचार सुटायला लागतो आणि तो सुटायला लागला की ती असुरी प्रवृत्ती झाली. तर ते सांगितलेलं आहे. भरताचं कसं आहे की राज्य हातात घेतानाच कधी सोडायचं हे नक्की आहे. महाराज एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आपलं व्यवहारातलंच ध्येय ठरत नाही तर अध्यात्मातलं कुठून ठरणार. म्हणजे व्यवहारात आपल्याला कुठपर्यंत जायचंय, काय झालं की सोडायचंय. ब्रह्मचार्य आश्रम चालू असताना गृहस्थ वानप्रस्थ संन्यास याची तयारी आहे. गृहस्थ धर्म हा सगळा वानप्रस्थ संन्यास याच्या तयारीसाठी वापरायचा आहे. तर ती तयारी करताना कधी सोडायचं हे ठरलं पाहिजे. काय 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 झाल्यावर सोडायचं किंवा किती वर्षांनी सोडायचं, तो विवेक भरताचा पक्का आहे. की 14 वर्ष झाल्यावर ते म्हणतात की 15व्या वर्षाची पहाटही भरत पाहणार नाही म्हणून त्यांनी सांगून ठेवलंय रामचंद्रांना. 14 वर्ष झाली की रामांच्या हातात राज्य सोपवून द्यायचे. संसारातून आपण केव्हा बाहेर पडू ही उत्कंठा धारण करून एक एक दिवस मोजतोय. रामांना वनवासात जाताना त्याने सांगितले, हा आलंच ते, 14व्या वर्षाच्या शेवटी रात्रीपर्यंत मी राज्य सांभाळेन, पण 15व्या दिवसाचा सूर्योदय भरत पाहणार नाही. तो पाहायला भरत जिवंत राहणार नाही. म्हणून रामरायांनी मारुतीरायांना तत्परतेने भरताकडे पाठवले. 14 वर्ष झाल्यावर आणि म्हणाले त्याला सांग राम येत आहेत. तर ही झाली भरताची स्थिती. आता ह्यातला गूढ जर अर्थ पाहिला तर भक्ताची जेव्हा अशी तळमळ होते, कधी सुटेल हा संसार, आणि ठराविक त्याचं जर ध्येय नक्की झालं की एवढं एवढं झालं म्हणजे पुरे, संसार सुटून वानप्रस्थात जाण्यासारखं कलियुगात राहिलं नसेल, पण जे काही आपण दिवसातला जो वेळ आहे तो संसाराकरता जो गृहस्थाश्रमामध्ये मॅक्झिमम वापरला जातो. धर्माचरण करताना ते
संसाराचा भाग धर्माचरणात येतो, पण कलियुगात तेही राहत नाही. ब्राह्मण धर्मात नोकरी करणं हे नाहीये, व्यवसाय करणं ही नाहीये. पण आता ते सगळीकडे चाल झालेलं आहे. पण ते जरी धरलं ग्राह्य, तरी गृहस्थाश्रम हा कुठेतरी कमी तरी झाला पाहिजे. पूर्ण वानप्रस्थ शक्य नाही, तरी एक बाउंड्री लिमिट की त्याच्यानंतर काहीतरी ड्रास्टिकली कमी करण्याचा एक निश्चय जर असेल, तरी इथे सांगितल्याप्रमाणे की तेवढी जर तळमळ असेल आणि तेवढा निश्चय असेल, तर रामरायांचा निरोपही येतो मारुतीरायांकडून आणि रामरायांची भेटही होते. हे यातनं शिकायला मिळतं आपल्याला. तर म्हणून रामरायांनी, हा हे झालं आपलं. तर ही झाली भरताची स्थिती. शत्रुघ्नाचे व्यक्तिमत्व एक वेगळेच होते. प्रत्यक्ष भगवंतांची सेवा ही तर आहेच आहे पुण्यकारक. परंतु भगवत भक्तांची सेवा करणे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तर मोठ्या महाराजांनी म्हटले नाही का, तुझ्या भजकांची सेवा करो कर, हाची देई वर वरदेशा. आणि ते का, तर भागवतात सांगितलेलं आहे, देवाच्याही संगतीपेक्षा देवाच्या भक्तांची संगती ही द्यावी म्हणतात. का? कारण त्या देवांचे जे भक्त असतात त्यांच्याकडे गेलं तर देवाशिवाय दुसरा विषयच नाही, भगवंताच्याच गोष्टी ऐकायला मिळतात. ईश्वराच्या कृपेने जर हनुमंतांचे दर्शन झालं तर त्यांच्याकडनं आपल्याला काय ऐकायला मिळेल? रामनाम रामकथा हेच ऐकायला मिळणार आहे. आणि हीच सत्पुरुषांची ओळख आहे. सत्पुरुषांची ओळख नाम सांगण्यात आणि ईश्वरानुवाद करण्यात, हीच ती ओळख आहे. तर त्यामुळे त्या सत्पुरुषांची सेवा जी आहे ती ईश्वर सेवेपेक्षाही महत्वाची. ते एकच आहेत, पण तरी रूपाप्रमाणे ह्या सत्पुरुष किंवा गुरुरूपाने जेव्हा ईश्वर येतात तेव्हा त्यांची सेवा करणं हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे. तर तेच सांगतायत महाराज, प्रत्यक्ष भगवंताची सेवा ही तर आहेच आहे पुण्यकारक, परंतु भगवत भक्तांची सेवा करणे हे जास्त महत्वाचे आहे. देव न्यायी व थोडेसे कठोर आहेत. ते म्हणतात, तुम्ही कर्म केलेले आहे त्याचे सुख दुःख रूपी फळ तुम्हीच भोगले पाहिजे. आम्ही त्यात काही बदल करणार नाही. पण एखाद्या वेळेला भगवत भक्तांनी मध्यस्थी केली, वशिला लावला, मग देवाला नाही म्हणता येत नाही. ही वृत्ती शत्रुघ्नाची आहे. महाराजांनी दुसऱ्या एका प्रवचनात ते उदाहरण दिलेलं आहे आचार्य महाराजांचं. आणि बऱ्याच वेळा म्हणजे आपल्यापैकी ज्यांनी महाराजांची प्रवचनं ऐकली असतील त्यांनाही हा अनुभव आला असेल की आपल्याला एखादा प्रश्न असेल किंवा आपल्याला एखादं दुःख असेल किंवा आपण एखाद्या विचारात असू, तर त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या दुःखावर फुंकर घालणारं वक्तव्य किंवा त्या विचारांना योग्य दिशा देणारं वक्तव्य असं महाराजांकडनं व्हायचं. तर एकदा इंजिनिअरिंगला असताना, शेवटच्या वर्षाला असताना, आषाढी एकादशीच्या वेळी नीलाताई महाराजां नीलाताईंकडे महाराजांचं प्रवचन व्हायचं. म्हणजे महाराज यायचे आषाढी एकादशीला, गुरुपौर्णिमेच्या जस्ट आधी असते ती एकादशी. तर त्याच्या जरा आधी काय झालेलं की आमच्या हॉस्टेलमध्ये एक मुलगा आदल्या वर्षीचा, आमच्यापेक्षा एक बॅच सिनियर, तर त्याला म्हणजे तो शेवटच्या वर्षी त्याला ऍक्सिडेंट झाला. म्हणून तेव्हा त्याला चालता वगैरे येत नव्हतं, त्यामुळे ते वर्ष त्याचं गेलं. आणि आमच्या वेळीही तो अगदी शेवटी शेवटी आला. तर अर्थातच त्याला काही मदत वगैरे केली, हे केली की त्याचे सबमिशन्स करणं, हे करणं. आणि तर तो म्हणायला लागला, तुला मला काहीतरी द्यायचं. म्हटलं मला काही नको. मग तो म्हणायला लागला की नाही नाही नाही, मी पत्रिका पण पाहतो, मी तुझी पत्रिका पाहतो. म्हटलं माझी पत्रिका पाहायची गरज नाही, म्हटलं आमचे महाराज बघतात. तर बोलला नाही, माझ्या समाधाना करता तरी. बरं बाबा बघ म्हटलं. ते केल्यावर त्यांनी पत्रिका पाहिली. म्हटलं अरे तू, आणि मी म्हटलं, तो म्हणतो काय तुला काही प्रश्न आहेत तर विचार.
म्हटलं अध्यात्मात प्रगती कशी कशी होईल आणि हे मोक्षप्राप्ती होण्याचं कसं काय योग आहे. तर तो म्हणाला, अरे तुझी पत्रिका तर भोगी माणसाची पत्रिका आहे, त्यामुळे असं काही तुझं फार आध्यात्मिक होणार नाही. आत्ता तुला वाटतंय ठीक आहे, पुढे काही असं काही एवढं काही हे नाही. आणि माझ्या डोक्यात तेच विचार, म्हणजे एक तर निराशा आली, वाईट वाटायला लागलं, सेल्फ गिल्ट आपण म्हणतो ना, काय आपला उपयोगच नाही आणि हे. आणि ते उपयोगी नसतं, कारण निराशा नाही, महाराजांनी सांगितलेलंच आहे की आपल्या वैदिक तत्वज्ञानात निराशेला स्थान नाही. बरं, तर त्याच विचारात आलेलो आणि बोरिवलीला आलो प्रवचन बसायला. तर पूर्वी एका प्रसंगाने असं झालं की मला लक्षात आलेलं की अगदी म्हणजे पुढे बसलेलं महाराजांना आवडत नाही, तर त्यामुळे मी कायम कुठेही महाराजांच्या इथे असलं तर कितीही जवळून दर्शन घ्यायची इच्छा असली तरी खोलीत सर्वात मागची जी जागा असेल तिकडे बसायचो. तसा मी बसलो. प्रवचन आता सुरू होणार आणि तेवढ्यात दोन चार लोक अजून आली. तर ते शरद भाऊ होते, ते म्हणाले, अरे दिनेश जरा तू पुढे येऊन बस. आणि माईक होता, माईकच्या पुढे अगदी एक माणूस कसा तरी बसेल अशी जागा. आणि यांना अकोमोडेट करायला त्यांनी पुढे बस सांगितलं आणि मी पुढे बसलो. महाराज असे अगदी समोर. असा माईक म्हणजे असा जर माईक असेल तर मी असा बसलोय, इतक्या जवळ ते महाराज. आणि त्यावेळी महाराजांनी ही गोष्ट सांगितली की म्हणे की प्रारब्ध जरी असलं तरी म्हणे, कर्मविपाक जरी असला, प्रारब्ध जरी असलं तरी सत्पुरुषांची जर कृपा झाली, सद्गुरूंची जर कृपा झाली, तर ते आपल्या प्रारब्धापेक्षाही कितीतरी वरचं फळ आपल्याला देऊ शकतात. आणि मग त्यांनी त्या स्त्रीची गोष्ट सांगितली की भिक्षेला शंकराचार्य जातात आणि तिच्याकडे काही नाही, सुकलेला आवळा देतात. ते झाल्यावर ते लक्ष्मीची प्रार्थना करतात. लक्ष्मी प्रकट होते. ते म्हणतात की लक्ष्मी विचारते, काय बाळा, काय इच्छा आहे तुझी. तर ते म्हणाले, या माऊलीने मला जो आवळा दिला आणि भिक्षा दिली, तर हिचं दारिद्र्य दूर झालं पाहिजे. तर लक्ष्मी म्हणते, अरे याच जन्मी काय, पुढचे 7 जन्म हिला धन मिळण्याची काही शक्यता नाही, इतकी वाईट कर्म आहे तिची. त्यावेळी आचार्य महाराज म्हणतात, तिचं राहून द्या, तुम्हाला मी आवडतो की नाही सांगा. लक्ष्मी म्हणते, हो बाळा, नाहीतर मी आले कसे असते, तू सांगितल्याबरोबर आले तेवढ्या करतात. मग तुमचा लाडका असा जो मी आहे, त्याला हिनी जर भिक्षा दिली तर मग हिचं पाप राहिलंच कसं. झालं म्हणाले. लक्ष्मी काही बोलता आलेलं नाही आणि सुवर्णाच्या आवळ्यांचा पाऊस वा वा. एकदम मस्त. ते महाराजांनी सांगितलं आणि ते कायम लक्षात राहिलं. त्यामुळे कितीही आपली पत्रिका असली, काय असलं, तरी असं आहे की सद्गुरू एकदा म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती झाली की आपल्या कोणत्याही ज्योतिषाला पत्रिका दाखवली तरी त्यांना सांगायचं की ह्याच्यातले बाकी ग्रहांचं जाऊन दे, पण हा गुरु जिथे कुठे कोणत्याही राशीत कसाही असला तरी तो तुम्ही उच्चीचा आहे असं मानून भविष्य सांगा, मग ते भविष्य बरोबर ठरतं असं. नाही, आणि हा जोक नाही, हा खरंच आहे, खरंच नाही सांग. नाही नाही, बरोबर खरंच आहे, खरंच आहे. बरोबर एकदम छान. बरोबर बरोबर. साधारण 1980 ते 99 अशी शुक्राची महादशा होती म्हणजे माझी. तर ती बघितल्यावर म्हणजे माझी पत्रिका बघितल्यावर कोणी सांगेल की हा जो तुझा पिरियड आहे तो भरपूर समृद्धीचा, भरपूर पैशाचा आहे. वास्तविक बघता तर तो पिरियड आमचा भरपूर अडचणीचा आहे, कारण बाबांनी बिझनेस ऑलमोस्ट त्यांचा बंद करून हे सेवा कार्यात लागलेले. आमचंही काही असं सुरुवातीला काही फोकस करिअरचा इतका काही चांगला नव्हता की भरपूर पैसे मिळतील. पण मजा म्हणजे जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास करायला सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की गुरु 7व्या स्थानी
आणि तुळं म्हणजे शुक्राच्या राशीत. महाराजांची रास तुळं. शुक्राच्या राशीत तुळं तुळं राशीत गुरु, आणि बरोबर त्या शुक्राच्या महादशेत काय झालं तर गुरूंचा सहवास मिळाला. बरोबर हो. 99 पर्यंत, म्हणजे 1980 ते 99. तर म्हणजे हे का सांगितलं तर गुरूंच्यामुळे सगळं काही बदलू शकतं. तर त्यामुळे गुरुसेवा किंवा संत महात्म्यांची सेवा किंवा संत महात्म्यांची सेवा करणाऱ्यांची सेवा ही सुद्धा फार उपयोगी ठरते. हा. देव न्यायी व थोडेसे कठोर आहेत. ते म्हणतात तुम्ही कर्म केले आहे, त्याचे सुखदुःख रूपी फल तुम्ही भोगले पाहिजे. त्यात आम्ही त्यात काही बदल करणार नाही. पण एखाद्या वेळेला भगवत भक्तांनी मध्यस्थी केली, वशिला लावला, तर मग देवाला नाही म्हणता येणार नाही. ही वृत्ती शत्रुघ्नाची होती. मातेची सेवा करायची, भरताची सेवा करायची. भरत सावत्र का असेना, तिन्ही मातांनी त्याला सांगितले, जटाबिटा वाढवून राहू नकोस. तुला भरताप्रमाणे करता येणार नाही. राजवेश धारण करूनच तुला राहिले पाहिजे. म्हणजे मनामध्ये त्याग जरी असला तरी तो त्याग प्रकट करायचा नाही, ही त्याला आज्ञा आहे. हे किती कठीण आहे. रामचंद्र म्हणाले, आता हे खरंच कठीण आहे ना. म्हणजे आपण साधी गोष्ट हे बघतो, काही पथ्य पाण्यामुळे काही पदार्थ खायला समजा नाही सांगितलेलं डॉक्टरांनी, तर आपण ते घरात करतच नाहीत, किंवा घरचे म्हणजे ज्याला ते